श्री स्वामी समर्थ 28 जानेवारी 2025 रोजी कृष्ण पक्षात येणारी मौनी अमावस्या असणार आहे। या अमावस्येला गंगा स्नानाला अतिशय महत्त्व असते। या दिवशी स्नान, दान, मौन व्रत आणि भगवान शिवजीच्या पूजनाला खूप जास्त महत्त्व असते। या वर्षी तर ही वेळ अतिशय भाग्यशाली समजली जाते, कारण या वर्षी प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरलेला आहे। यात लाखो भाविक आले आहेत। नागा साधूंची, अघोरी साधूंची, भाविक भक्तांनी येथे महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला शाही स्नानाची तयारी सरकारकडून करण्यात आलेली आहे। देशभरातून जवळजवळ 6 कोटी भाविक येथे येणार असल्याचे सांगितले जाते। महाकुंभ मेळा हा पौष पौर्णिमेला सुरू होतो आणि शिवरात्रीपर्यंत चालतो। हा महाकुंभाचा 144 वर्षातून एकदाच येणारा योग जो आहे, तर यावर्षी 28 जानेवारी 2025च्या मौनी अमावस्येला आलेला आहे। या दिवशी जमेल तितक्या सकाळी लवकर उठावे, स्नान करून पूजा करावी, तुळशीला, पिंपळाला दिवा लावावा, उपवास करावा, अन्नदान करावे, गाईला, कुत्र्याला, कावळ्याला चारा द्यावा। असे केल्याने पितरांना मुक्ती मिळते, घरातील पितृदोष नाहीसा होतो। शक्य असेल तितक्या वेळा ओम नमः शिवायचा जप करावा। अमावस्या प्रारंभ 28 जानेवारी सायंकाळी 7:35 तर समाप्त होईल 29 जानेवारी सायंकाळी 6:05। अमावस्येच्या दिवशी चुकूनही मांस खाऊ नये। तर मौनी अमावस्येच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। आणि तुमच्या घरातील किंवा तुमच्या आजूबाजूचे महाकुंभ मेळ्याला गेले आहेत का, किंवा तुम्ही कधी महाकुंभ मेळ्याला गेला आहात का, तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग। श्री स्वामी समर्थ।